बिहारमध्ये एक राजकीय घडामोड आज पाहायला मिळाली। नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिला। त्यानंतर बिहारचा पुढचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार यावरती चर्चा सुरू झाली होती। पण भाजपकडून आता सम्राट चौधरी यांचं नाव समोर आलंय। हे सम्राट चौधरी नेमका कोण आहेत समजून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर सम्राट चौधरी हे नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, पण आता नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सम्राट चौधरी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आलं। सम्राट चौधरी यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1968 रोजी मुंगेर जिल्ह्यातील लखनपूर गावात झाला। त्यांचे वडील शकुनी चौधरी हे माजी लष्कर जवान आणि दिग्गज नेते होते। सम्राट यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राजदमधून केली। सन 2000 मध्ये परबत्ता विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं। सर्वात लहान वयाचे मंत्री म्हणून त्यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांनी राजकारणातून कधीच मागे वळून पाहिलं नाही। 2014 मध्ये सम्राट चौधरी यांनी राजदमध्ये प्रवेश केला होता, पण त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी भाजपची वाट धरली। भाजपने त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना आधी प्रदेश उपाध्यक्ष आणि त्यानंतर विधान परिषदेवरती पाठवलं। 2020च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री झाले। गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांच्याकडे बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। ते भाजपमध्ये एक एक पायरी चढत गेले। ते भाजपचे राज्यातील सर्वात ताकदवान नेते बनले। बिहारच्या राजकारणामध्ये लवकुश हे समीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। सम्राट चौधरी हे कुशवाहा समाजाचे मोठे नेते आहेत। एकेकाळी नितीश कुमार यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी डोक्याला पगडी धरणारे सम्राट चौधरी आज भाजपच्या पाठिंब्याने राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत। तर बिहारमध्ये ओबीसी वोट बँक आता अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।